प्रेषितांची कृत्ये अध्याय 12 वचन 6 ते 17 मी वाचतो. कांडेवन ऐका. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहो असेच त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आत्ता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्की म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकीत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस. तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा उगे रहा म्हणून त्याने हाताने त्यास खुणावले. आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यास सविस्तर सांगितले आणि म्हटले की हे याकोबास व बंधुजनास सांगा. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी आपण एक मोठा चमत्कार वाचत आहोत. हेरोद नावाच्या राजाने आरंभीच्या मंडळीचा छळ केला. सुरुवातीचं जे चर्च होतं, पहिलं चर्च होतं, येशू स्वर्गात निघून गेला होता आणि त्याचे शिष्य कामाला लागले होते आणि त्याचे शिष्य प्रसार करत होते. त्यावेळेला हा जो हेरोद राजा होता त्याने शिष्यावरती हल्ला चढवला, हात उचलला आणि शिष्यांपैकी प्रमुख शिष्य पेत्र ह्याला त्याने अटक केलं आणि त्या पेत्राला तुरुंगात टाकलं आणि पेत्राभोवती पहारा ठेवला. त्याच्या हाताला बेड्या होत्या आणि हाताला बेड्या असून दोन्ही बाजूला शिपाई होते आणि त्या शिपायाच्या मध्ये तो झोपला होता. रात्रीची वेळ होती. तुरुंगाला बाजूला पण पहारा होता. सगळी मंडळी, संपूर्ण चर्च पेत्रासाठी प्रार्थना करीत होती की पेत्राची सुटका देवाने करावी. पेत्र त्यांचा प्रमुख शिष्य होता, चर्चचा पुढारी होता, येशूचा प्रमुख शिष्य होता आणि त्यालाच हेरोदाने तुरुंगात टाकला होता. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालू होती पेत्राच्या सुटकेसाठी. पेत्र 2 शिपायांच्या मध्ये झोपला होता. देवाची शांती. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अचानक देवदूत उभा राहिला आणि त्या खोलीमध्ये प्रकाश चमकला आणि देवदूताने पेत्राच्या कुशीवर थापटलं, असं थाप मारली आणि पेत्र उठला, जागा झाला. आणि त्याने पेत्राला सांगितलं, उठ, तू कंबर बांध आणि वहाणा घाल. कंबर बांध म्हणजे कपडे नीट कर, वहाणा घाल, अंगावर पांघरून घे आणि माझ्या मागे चाल. पेत्र उठला, वहाणा घातल्या, कपडे केले आणि देवदूताच्या मागे तो चालू लागला. जेव्हा तो उठला, पहिल्यांदा जेव्हा उठला तेव्हा त्याच्या हातातले साखळदंड गळून पडले, बेड्या खाली पडल्या. हालेलुया. बेड्यांनाच साखळदंड म्हटलेला आहे, ते खाली पडले. आणि मग ते जेव्हा मुख्य दरवाजापाशी आले, तो मुख्य दरवाजा लोखंडी होता, तो दरवाजा आपोआप उघडला गेला. हालेलुया. आणि मग देवदूताच्या मागे पेत्र चालतोय आणि पूर्ण तुरुंग पार केल्यानंतर बाहेर रस्त्यावर देवदूत पुढे, पेत्र मागे, असा एक रस्ता चालून गेले. आणि एक रस्ता चालून गेल्यानंतर देवदूत दिसायचा बंद झाला, देवदूत नाहीसा झाला. आणि मग पेत्र भानावर आला, मी कुठे आहे? मी त्या रस्त्यावर आहे, मी झोपलो होतो तुरुंगात. म्हणजे आतापर्यंत मी जे पाहिलं ते सगळं खरं आहे. जेव्हा देवदूताच्या मागे तो चालत होता तेव्हा त्याला असं वाटलं, मी दृष्टांत पाहत आहे, म्हणजे एखादं स्वप्न पाहत आहे, हे काहीतरी विजन आहे, स्वप्न आहे. परंतु जेव्हा तो रस्त्यावरती उतरला, देवदूत दिसेनासा झाला आणि त्याला समजलं की मी रस्त्यावर आहे, तेव्हा तो भानावर आला आणि तो म्हणाला की आतापर्यंत जे घडलं तो दृष्टांत नव्हता, ते स्वप्न नव्हतं, तर खरोखर देवाने त्याचा दूत पाठवून मला तुरुंगातनं सोडवलेलं आहे. हालेलुया. आणि मग पेत्र चालायला लागला आणि पेत्र एका घरी आला, मरिया नावाच्या बाईच्या घरी आला. आणि त्या घरामध्ये मंडळी जमली होती, शिष्य जमले होते आणि ते सगळे प्रार्थना करीत होते. हालेलुया. हालेलुया. पेत्राने दिंडी ठोकली, दरवाजा ठोकला, परंतु एक मुलगी आली, त्या मुलीचं नाव पण दिलं आहे, रुदा नावाची मुलगी आली. तिने कानोसा घेतला आणि तिने पेत्राचा आवाज ओळखला. हालेलुया. हालेलुया. पण तिला जो आनंद झाला, त्या आनंदाच्या भरात ती आतमध्ये गेली. तिने दरवाजा उघडला नाही. तिने पेत्राचा आवाज ओळखला होता तरी दरवाजा उघडला नाही. आनंदाच्या भरात ती मुलगी आतमध्ये गेली आणि सगळ्यांना सांगत सुटली की पेत्र दाराशी उभा आहे. हालेलुया. ते म्हणाले, तू बावचळलीस, म्हणजे तू गोंधळलीस, तुझी काहीतरी गडबड होते आहे. ती म्हणाली, नाही, मी सांगते तसंच आहे, म्हणजे दाराशी पेत्रच उभा आहे. ते ऐकेनात, ते ऐकत नाहीत, कोणीही दार उघडायला जात नाही आहे. आणि पेत्र दार ठोकतोय, दार ठोकतोय, दार ठोकतोय. बऱ्याच वेळाने त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर पेत्राला पाहिलं आणि बायबल म्हणतं ते थक्क झाले. हालेलुया. आणि मग पेत्राने सगळं सांगितलं काय काय झालं ते. काय काय झालं ते पेत्राने सांगितलं. दूत कसा उभा राहिला, दूताने मला कसं उठवलं आणि मी कपडे कसे केले आणि आम्ही बाहेर कसे आलो, सगळं सांगितलं. आणि पेत्र त्यांना म्हणाला, दुसऱ्यांना, याकोबाला सांगा, दुसऱ्या बंधुजनांना हे सांगा. का सांगा? तुम्हाला माहिती आहे, त्यांचा विश्वास वाढावा म्हणून. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या उतार्यामध्ये देवाच्या राज्याची रहस्य दडलेले आहेत. चमत्कार होतो कसा हे आपल्याला इकडे शिकायला मिळतं. चमत्कार कुणाच्या बाबतीत झालेला आहे? पेत्राच्या बाबतीत.
चमत्कार रुदाच्या बाबतीत झाला का? नाही. रुदाने दरवाजा उघडायला जेव्हा ती गेली तेव्हा तिने कानोसा घेतला, तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण तिच्या बाबतीत चमत्कार झालेला नाही आहे. चमत्कार शिष्यांच्या बाबतीत झालेला आहे का? नाही. चमत्कार ज्याच्या बाबतीत झालेला आहे त्याचं नाव पेत्र आहे, तो येशूचा प्रमुख शिष्य आहे. चमत्कार कसा झाला? रात्रीच्या वेळेला तो झोपला असताना अचानक देवदूत उभा राहिला. देवदूताने त्याला थापटलं, कुशीला थापटलं, उठवलं, कपडे करायला सांगितले आणि त्याला सांगितलं माझ्या मागे चल. तेव्हा तो उठला, हातातले साखळदंड गळून पडले, बेड्या गळून पडल्या. तुम्ही मला विचारू नका कशा गळून पडल्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवदूतांनी ते साखळदंड हातातनं काढले नाहीत. देवदूत बोलला उठ, तेव्हा तो उठला, साखळदंड गळून पडले. हालेलुया. पण हा चमत्कार घडला नसता जर पेत्र बोलला असता माझ्या हातात बेड्या आहेत, मी कसा उठू शकतो. कोणत्या माणसांना चमत्कारांचा अनुभव येतो आणि कोणत्या माणसांना चमत्कारांचा अनुभव येत नाही, हे तुम्हाला इकडे शिकायचं आहे. तो बोलू शकला असता की माझ्या हातात बेड्या आहेत, मी कसा उठू, चमत्कार झाला नसता. देवदूत जेव्हा म्हणाला उठ, तेव्हा त्यांनी देवदूताच्या शब्दाला विरोध केला नाही, देवदूताच्या शब्दाला प्रतिकार केला नाही. देवदूत जर सांगतोय तर मला केलंच पाहिजे, कारण तो देवाचा प्रतिनिधी आहे. तो जर उठायला सांगतोय तर मी उठणार, काहीही हो, काहीही हो. देवदूत जर मला उठायला सांगतोय तर मी उठणार. तो देवाचा दूत आहे, तो मला वाईट काही सांगणार नाही, तो मला चुकीचं काही सांगणार नाही, मी आज्ञा पालन करणार. हालेलुया. देवदूताने जेव्हा उठायला सांगितलं तेव्हा तो उठला आणि त्याने देवदूताचं नव्हे देवाचं आज्ञापालन केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक वाळलेल्या हाताचा माणूस होता. येशूने त्याला सांगितलं हात वर कर. त्याने हात वर केला आणि हात बरा झाला. त्याने येशूला काय सांगायला पाहिजे होतं? माझा हात वाळलेला आहे, त्याच्यात ताकद नाही, मी हात कसा वर करू, मी हात कसा वर करू. माझा हात वाळलेला आहे, त्याच्यात ताकद नाही आहे, मी हात कसा वर करू, असं त्याने सांगायला पाहिजे होतं येशूला. पण येशूने सांगितलं हात वर कर. त्याने लगेच ताकद लावली आणि मग हात वर गेला. हालेलुया. येशूने जर दुसऱ्या एकाला सांगितलं की तुझा हात वर कर आणि त्याने जर सांगितलं माझा हात वाळलेला आहे, त्याच्यात ताकद नाही आहे, मी हात वर करू शकत नाही आहे, चमत्कार होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चमत्कार होण्यासाठी देव जे काही करायला सांगतोय ते आपण केलं पाहिजे. म्हणजे देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे, आज्ञा पालन केलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही जर देवाच्या शब्दाबद्दल संशय घेतला, उलट बोललात आणि प्रतिकार केला, विरोध केला, तर चमत्कार घडणार नाही. उठ म्हटल्यानंतर साखळदंड गळून पडले, पण उठ म्हटल्यानंतर त्याने उठायचा प्रयत्न केला. त्याने सांगितलं नाही बघ माझ्या हातात बेड्या आहेत, मी कसा उभा राहू. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवदूताने सांगितलं कपडे कर. त्याने कपडे केले. देवदूताने सांगितलं माझ्या मागे ये. तो त्याच्या मागे चालायला लागला. तेव्हा लोखंडी दरवाजा उघडला. हालेलुया. पेत्राने काय सांगायला पाहिजे होतं? तुझ्या मागे येणार खरा, पण तिकडे मोठा लोखंडी दरवाजा आहे, आपण बाहेर कसं जाणार? असं म्हणायला पाहिजे ना पेत्राने. हां, तुझ्या मागे मी येतो खरा, पण एक तर तिकडे पहारा आहे, मोठा लोखंडी दरवाजा आहे, मी बाहेर कसं जाणार? मला पकडतील ते, असं म्हणायला पाहिजे होतं ना पेत्राने. पण पेत्राने असं काही सांगितलं नाही. तो सरळ चालत गेला दूताच्या मागे. तेव्हाच दरवाजा उघडला गेला.
या ठिकाणी चमत्कार होतात त्याला एक कारण आहे. मी तुम्हाला सांगतो, आता आपण प्रार्थनेला सुरुवात करणार आहोत, तर उभे राहा. तेव्हा तुम्ही उभे राहता. तुम्ही सांगितलं असतं कशाला उभं राहायचं, काय होणार आहे, आणि तुम्ही खालीच बसून राहिला असतात, चमत्कार झाले नसते. मी म्हणालो उभे राहा, तर तुम्ही उभे राहता. मी म्हणालो हे गाणं घ्या, तुम्ही गाणं घेता. मी म्हणतो टाळ्या वाजवा, तुम्ही टाळ्या वाजवता. तुम्ही आज्ञा पालन करता म्हणून चमत्कार होतात. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला क्षमा करायला सांगतो, तुम्ही क्षमा करता, मग देव तुम्हाला बरं करतो. आणि त्या पेत्राने देवदूताचं आज्ञापालन केलं, म्हणजे देवाचं आज्ञापालन केलं. आज्ञापालन करता बरोबर साखळ दंड गळून पडले, लोखंडी दरवाजा उघडला, तो बाहेर आला. आता पेत्र भानावर आला. इकडे काय शिकायचं आहे, चमत्कार जेव्हा पेत्राच्या बाबतीत घडत होता तेव्हा त्याला समजत नव्हतं की खरोखर हा चमत्कार आहे. त्याला असं वाटलं मी दृष्टांत पाहत आहे, मी स्वप्न पाहत आहे, हे खरोखर नाही आहे. चमत्कार ज्याच्या बाबतीत घडतोय त्यालाही कळत नाहीये की चमत्कार घडत आहे. इकडे बंधू खाली पडतात, मी त्यांना विचारतो तुम्ही कसे पडलात, ते म्हणतात माहीत नाही. अरे तुम्ही पडलात आणि तुम्ही सांगता माहीत नाही, तर कोणाला माहीत असणार. चमत्कार ज्याच्या बाबतीत घडतो त्याला स्वतःला कळत नाहीये की चमत्कार घडतोय. तो पेत्र म्हणतोय मला वाटलं मी दृष्टांत पाहतोय. आणि पेत्राला कधी कळलं की त्याच्या बाबतीत चमत्कार झालेला आहे, नीट कान देऊ नये का, जेव्हा तो रस्त्यावर आला, रस्ता पाहिला, तुरुंग नाही आहे, तेव्हा त्याची ट्यूब पेटली. तो भानावर आला. तेव्हा पेत्राला समजलं की देवाने त्याच्या बाबतीत चमत्कार केलेला आहे. आणि कसा केलेला आहे, देवदूत पाठवून चमत्कार केलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मी ह्या विषयावर पुन्हा नंतर बोलेन. आता आपण पुढे जाऊया. पेत्राला 100% खात्री आहे की देवाने त्याच्या बाबतीत चमत्कार केलेला आहे. आणि पेत्र चालत आहे आणि मरियेच्या घरी आलेला आहे आणि दार ठोकत आहे. आता तिकडे मुलगी येते जिचं नाव रुदा आहे. ही मुलगी कानोसा घेते, तिच्या कानावर पेत्राचे शब्द पडतात. तेव्हा ती विश्वास ठेवते की पेत्रच बोलत आहे. मंडळीला माहीत आहे पेत्र तुरुंगामध्ये आहे. ह्या मुलीला माहीत आहे पेत्र दाराशी आहे, कारण तिने पेत्राचा आवाज ऐकलेला आहे, आवाज ओळखलेला आहे. आणि पूर्ण खात्रीने ही मुलगी मंडळीकडे जाते आणि त्यांना सांगते दाराशी पेत्र उभा आहे. ते म्हणतात तू गोंधळलीस. काय म्हणाले, तू बावचळलीस. जो माणूस दुसऱ्यांना सांगायला जातो की मी चमत्कार पाहिला, त्याला ते लोक वेडा म्हणतात. काय म्हणतात, वेडा. तुम्ही घरी जाऊन सांगा आम्ही एक माणूस पाहिला, तो टच बोलल्यावर 25 माणसं खाली पडतात, तुला वेड लागलाय. म्हणजे मला वेड लागलाय असं म्हणायच्या अगोदर ते पहिल्यांदा तुम्हाला वेड लावतील, तुम्हाला पहिल्यांदा वेडा म्हणतील. त्या मंडळीने काय सांगितलं, तू बावचळलीस, तुझा गोंधळ झालेला आहे, तू काहीतरी चूक करते आहेस. दाराशी पेत्र उभा नाहीये, तुझा काहीतरी गोंधळ होतो आहे. चमत्कार सांगायला जो जातो त्याचीच वाट लागते. चमत्कार सांगायला जो जातो त्याची चेष्टा होते, त्याची मस्करी होते, त्याला वेडा म्हणतात. हालेलुया, हालेलुया. पण रुदाने खात्रीपूर्वक सांगितले मी म्हणते तसेच आहे. हा हा. चमत्कार जर इतरांपर्यंत न्यायचा असेल तर जो सांगतो त्याला पूर्ण खात्री असली पाहिजे. रुदाला पूर्ण खात्री होती आणि रुदाने खात्रीपूर्वक सांगितलं. ते म्हणत होते तू बावचळलीस, तू गोंधळलीस. ती म्हणते नाही नाही नाही, माझंच बरोबर आहे. हालेलुया. नाही नाही नाही, माझंच बरोबर आहे. तिला खात्री होती. आणि मग
त्यांनी काही विश्वास ठेवला नाही. पेत्र दाराशी उभा आहे या घटनेवर ते लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते, कारण पेत्र हेरोदाच्या तुरुंगामध्ये होता, प्रचंड पहारा होता. तो रात्रीच्या वेळेला कसा बाहेर येणार? कसा बाहेर येणार? ते म्हणतात हे अशक्य आहे, कसा तो बाहेर येणार? पेत्राकडे काय सैन्य आहे? पेत्राकडे काय माणसं आहेत? पेत्र एकटा आहे, हेरोदाचा पहारा आहे, कसा बाहेर येणार? ते विश्वास ठेवायला तयारच नाही. आणि जेव्हा पेत्र अनेक वेळा दरवाजा ठोकीत होता, तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला. ती मुलगी सांगते, अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी पेत्राचा आवाज ऐकला. तू वेडी आहेस, तुझा गोंधळ झालेला आहे, तू बावरलेली आहेस, तू बावचळलेली आहेस. हे चालू आहे, हे चालू आहे बरं का. ती काय ऐकत नाही आणि ते काय ऐकत नाही. ती म्हणते खरोखर पेत्र आहे, ते म्हणतात नाही. हे चालू असताना पेत्राचं ठोकावणं पण चालू आहे, दार ठोकणं पण चालू आहे. म्हणजे पेत्र दरवाजा ठोकतोय ठोकतोय ठोकतोय, शेवटी 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 त्यांनी दरवाजा उघडला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर पेत्राला पाहून ते थक्क झाले. मग एवढा वेळ ती हृदय सांगत होती ते खोटं होतं का? एवढा वेळ हृदय सांगत होती ते खोटं होतं का? नाही. पण एवढ्या लोकांनी त्या मुलीचं ऐकलं नाही. देवाने मुलगीच का निवडली? नीट समजून घ्या. मला तुम्हाला काय शिकवायचं आहे, ऐकून घ्या. समजा त्याच्यातलं एक धिप्पाड पुरुष असता असा, आणि त्याने जाऊन ऐकलं असता आणि तो येऊन बोलला असता, बाहेर पेत्र उभा आहे, कदाचित त्यांनी लवकर विश्वास ठेवला असता. वजनदार माणूस आहे ना, वजनदार माणूस आहे ना. वजनदार माणसाने जर सांगितलं असतं त्यांनी लवकर विश्वास ठेवला असता. पण देव असं घडू देत नाही. येशूचे चमत्कार जगायला सांगण्यासाठी देव वजनदार माणसं निवडत नाही. बायका घरी जाऊन नवऱ्यांना सांगतात, आशीर्वाद प्रार्थना केंद्रात चमत्कार होतात. नवरा म्हणतो तू वेडी आहेस. पण पुरुषाला जर त्याच्या मोठ्या भावाने सांगितलं तर तो लवकर ऐकेल. बायकोने सांगितलं ऐकणार नाही, पण मोठ्या भावाने सांगितलं तर ऐकणार. पण देव नाही निवडत ना मोठ्या भावाला. म्हणून जिकडे जिकडे येशूची प्रार्थना सुरू होते तिकडे सगळ्यात जास्त गर्दी बायकांची असते. देव काय म्हणतो, मी या स्त्रियांना चमत्कार दाखवतो, मग या स्त्रिया जाऊन जगाला सांगतील. त्यांनी जर विश्वास ठेवला तर मी त्यांना मानणार, विश्वास ठेवला नाही तर मी जबाबदार नाही. देव मुद्दाम अशक्त माध्यम निवडतो. ज्या मुलीवर लोक दुर्लक्ष करतील अशी मुलगी देवाने निवडली. सगळे दुर्लक्ष करणार. ही मुलगी काय म्हणते, हिला समजलं नसेल, हिला काय माहित. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव मुद्दाम अशक्त माध्यम निवडतो अशासाठी की आपल्या विश्वासाची खरी परीक्षा व्हावी. हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाने ही तरुण मुलगी, रुदा नावाची मुलगी निवडली. असा धिप्पाड पुरुष निवडला नाही. धिप्पाड पुरुष निवडला असता त्यांनी लवकर विश्वास ठेवला असता. पण देवाने ते मुद्दाम असं केलं नाही. हा चमत्कार जो त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता नीट लक्षात घ्या, रुदामध्ये आणि त्या लोकांमध्ये एक फरक होता. रुदाने पेत्राचा आवाज ओळखला होता, तिने पेत्राचा आवाज ऐकला होता, त्यांनी ऐकला नव्हता. हालेलुया, हालेलुया. चमत्कार होत असताना केवढ्या प्रमाणात लोकांना तो दाखवायचा हे देवावर अवलंबून आहे. कुणाला केवढा दाखवायचा देवावर अवलंबून आहे. एक बाई
मैत्रिणीला घेऊन प्रार्थनेला येते. ती मैत्रीण जी आहे तिचा ती हात धरून नेते अशी, तिला चालवत नाही आहे. प्रार्थना सुरू झाल्यावर तिच्यावर प्रार्थना केली, ती खाली पडली, उठली आणि धावत जायला लागली, पळायला लागली. हिची मैत्रीण जी असते ती पूर्ण विश्वास ठेवते, कारण तिने सगळं डोळ्याने पाहिलेलं असतं. हिला मी हाताला धरून नेलं, बरोबर, हिला मी हाताला धरून नेलं, हिच्या डोक्यावर कोणीतरी प्रार्थना केली, ती खाली पडली, उठली आणि धावायला लागली. हे सगळं मी डोळ्याने पाहिलेलं आहे. ही मैत्रीण जेव्हा दुसऱ्यांना सांगते ते म्हणतात आम्ही विश्वास ठेवत नाही. ही म्हणते पण मी खरोखर पाहिलेलं आहे. तू पाहिलं असशील, तू काही केलं असशील, आमचा विश्वास नाही. बरोबर. आता ह्या बाईने डोळ्याने पाहिलेलं आहे, त्यांनी डोळ्याने पाहिलेलं नाही आहे. मग देवाने ह्या बाईला डोळ्याने पाहण्याची संधी दिली, त्यांना डोळ्याने पाहण्याची संधी का दिली नाही? त्याची मर्जी. कुणाची मर्जी? त्याची मर्जी. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक जाणून बुजून देवाला पाठ फिरवतात, त्यांच्या नजरेला चमत्कार पडणार नाही. तुम्ही मित्रासोबत आलात, मित्राचा कॅन्सर बरा होतो, तुमचा डायबिटीस बरा होत नाही. का होत नाही? त्याला कारण आहेत. प्रार्थनेच्या वेळेला मित्र असं करतो. तुम्ही प्रार्थनेच्या वेळेला स्पर्श कोणाला होणार? देव काय तुमचा नोकर नाही आहे, तो तुमचा बाप आहे. हां, देवाला गरज असेल ते मला बरं करू दे असं नका म्हणू. गरज देवाला नाही, गरज आपल्याला आहे. देवाशिवाय आपण शून्य आहोत. काही लोक प्रार्थनेला उभे राहताना असे उभे राहतात. अशांना स्पर्श होत नाही. आणि देव का स्पर्श करत नाही? देव म्हणतो मी याला निर्माण केलं, हा माझ्यासमोर कमरेवर हात ठेवून उभा आहे, हा कोण लागून गेला माझ्यासमोर? हालेलुया. सर्व प्रकारचा उद्धामपणा आणि उद्धटपणा आणि गर्विष्ठ प्रवृत्ती, अहंकार आणि मिजाज देवाला पसंत नाही आहे. अशा लोकांना देव नमवतो, त्यांचे तुकडे तुकडे करतो. हवाल दिल होतात अशी लोक. देवासमोर गर्व करायचं नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चमत्कार सगळ्याच ठिकाणी होतात का? नाही. चमत्कार सगळ्यांच्याच बाबतीत घडतात का? नाही. कुणाच्या बाबतीत आणि कसा चमत्कार करायचा हे त्याला माहीत आहे. ज्या वेळेला देवदूत तिकडे उभा होता, पहारेकरी झोपले असतील पण पहारेकरी उठले नाहीत. उठले असतील तरी त्यांना देवदूत दिसला नाही. दरवाजा उघडला गेला तोपर्यंत त्यांना माहीत नाही आहे. हा चमत्कार पहारेकऱ्यांच्या नजरेआड झाला. त्यांची एक प्रकारे नजरबंदी झाली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही चमत्काराचा केवढा भाग अनुभवलेला आहे ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी 3 आपण व्यक्ती पकडूया. 1 पेत्र, ज्याच्या बाबतीत चमत्कार घडला. 2 रुदा, जिने चमत्काराचा काही भाग स्वतः अनुभवला. आणि 3 मंडळी, ज्यांच्यापर्यंत चमत्कार सांगण्यात आला परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही. हालेलुया, हालेलुया. आता पेत्राने चमत्कार स्वतः अनुभवलेला आहे आणि म्हणून तो 100% सांगतो की चमत्कार घडलेला आहे. परंतु त्याच्यातही मुद्दा असा आहे की चमत्कार चालू असताना पेत्राला माहीत नाही आहे. चमत्कार जेव्हा घडत होता तेव्हा त्याला पेत्राला समजलं नाही आहे की चमत्कार घडतो आहे. तो देवदूतांच्या मागे चालतोय आणि त्याला वाटतं की हा मी दृष्टांत पाहत आहे. म्हणजे चमत्कार चालू असताना ज्याच्या बाबतीत चमत्कार घडतोय त्यालाही समजत नाही, समजत नाही. एक माणूस माझ्याकडे येतो, तो सांगतो की ब्रदर, माझ्या पोटामध्ये गोळा आहे आणि म्हणून माझं संपूर्ण शरीर दुखतं. ठीक आहे, आता काय झालं ब्रदर? तुम्ही जेव्हा डोक्यावर हात ठेवला तेव्हा मी खाली पडलो, मी उठलो आणि माझी अंगदुखी जी होती ती पूर्णपणे गेलेली आहे. हालेलुया. बघा, तो म्हणतो डॉक्टरने सांगितलेलं आहे पोटात गोळा असल्यामुळे अंग दुखते. मग आता तुमचं अंग दुखते का? आता माझं अंग दुखत नाही आहे, अंगदुखी निघून गेलेली आहे. माझा पुढचा प्रश्न, गोळा पोटात आहे की नाही? हालेलुया.
गोळ्यामुळे अंगदुखी आली होती, अंगदुखी निघून गेलेली आहे. आता गोळा पोटात आहे की नाही कधी कळेल? डॉक्टरकडे जाईन तेव्हा, डॉक्टर चेक करतील तेव्हा, आणि डॉक्टर सांगतील गोळा गेलेला आहे, तेव्हाच कळेल गोळा गेला की नाही. बरोबर. पण तो माणूस जर मला असं म्हणाला, ब्रदर गोळ्यामुळे अंगदुखी आली होती, अंगदुखी गेलेली आहे, याचा अर्थ गोळा सुद्धा गेलेला आहे. त्याला म्हणतात विश्वास. त्याला म्हणतात विश्वास. देवाने एक चमत्कार केलेला आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा की दुसरा चमत्कार त्याने केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. रुदाने काय केलं? रुदाने पेत्राला पाहिलं होतं? रुदाने पेत्राला पाहिलं होतं? नाही. रुदाने पेत्राला डोळ्यांनी पाहिलं नव्हतं, तरीही ती म्हणते की पेत्र दाराशी उभा आहे. रुदाला देवाने पेत्राचं दर्शन दिलं नाही. काय दिलं? फक्त आवाज ऐकायला दिलं. पेत्राचा आवाज तिच्या कानी पडला, तेवढ्यावरून तिने विश्वास ठेवला की पेत्र दाराशी उभा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणाला चमत्काराचे केवढे पुरावे द्यायचे हे देवाच्या हातात आहे. एका माणसाला देव चमत्कार डोळ्यासमोर दाखवेल आणि दुसऱ्याला देव चमत्कार अजिबात दाखवणार नाही. एकाला डोळ्यासमोर दाखवेल आणि दुसऱ्याला दाखवणार नाही. का असं? माणसाप्रमाणे देव चमत्कार दाखवतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाचा प्रवास म्हणजे विश्वासाचा प्रवास आहे. तुमच्याकडे BA ची पदवी आहे का हे महत्त्वाचं नाही आहे. तुमच्याकडे फ्लॅट आहे का हे महत्त्वाचं नाही आहे. तुमच्याकडे कार आहे का हे महत्त्वाचं नाही आहे. जगाचा शेवट होईल तेव्हा विश्वास तपासला जाईल. देव सांगणार नाही की तुमच्या पदव्याचे सर्टिफिकेट्स दाखवा. सर्टिफिकेट्स ऑफ युअर डिग्रीज महत्त्वाचे नाही आहेत. तुम्ही विश्वासामध्ये कुठे आहात? विश्वासात मजबूत आहात की अशक्त आहात की निव्वळ नास्तिक आहात? हे महत्त्वाचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचं कार्य करताना मला 24 वर्ष झाली. मी 25व्या वर्षामध्ये आहे. प्रभू येशूचं कार्य मी 24 वर्ष केलं. आज सुद्धा सगळ्या साक्षी कानाने पूर्णपणे ऐकतो. सगळ्या साक्षी ऐकतो. का ऐकतो? माझा विश्वास वाढावा म्हणून. मला विश्वासात मजबूत व्हायचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. चमत्कार ज्याच्या बाबतीत घडतो त्यालाही समजत नाही की चमत्कार घडत आहे. पहिला धडा. चमत्कार ज्याच्या बाबतीत घडतो त्याला नंतर कळतं की त्याच्या बाबतीत चमत्कार घडलेला आहे. दुसरा धडा. 3. चमत्कार काही प्रमाणामध्ये एखादी व्यक्ती अनुभवते. कोण? रुदा. रुदाने काय अनुभवलं? पेत्राचा आवाज ऐकला. तुम्ही एक बाई दुसऱ्या बाईला आणते. दुसरी बाई जी आहे, जी आजारी नाही आहे, ती काही प्रमाणात चमत्कार अनुभवते. आजारी बाई बरी होते, तिच्या बाबतीत चमत्कार घडतो, पण तिच्या सोबत जी असते ती काही प्रमाणात चमत्कार अनुभवते. हालेलुया. रुदाने काही प्रमाणात चमत्कार अनुभवला, काही प्रमाणात, कारण तिने पेत्राचा आवाज ऐकला. आता उरलेले लोक मंडळी, त्यांच्या बाबतीत चमत्कार घडलेला नाही आहे. त्यांनी पेत्राला पाहिलेलं नाही आहे. त्यांनी पेत्राचा आवाज ऐकलेला नाही आहे. त्यांच्यापर्यंत काय आलं? चमत्काराची बातमी आली. काय आलं? चमत्काराची बातमी आली. अजून एक गोष्ट झाली. पेत्र दार ठोकीत होता. तो एकसारखा दार ठोकतोय म्हणजे तो पेत्रच असला पाहिजे. ह्यांची ट्यूब नाही पेटली. हालेलुया, हालेलुया. माझ्या शेजारची बाई बरी झाली असं ती म्हणते, पण ती आज गेली 6 महिने प्रार्थनेला जाते म्हणजे नक्की बरी झाली असेल. ही तरी ट्यूब पेटायला पाहिजे. तिने सांगितलं मी बरी झाले, तुम्ही विश्वास न ठेवला ठीक आहे, पण ती गेली 6 महिने प्रार्थनेला जाते, त्याच्यावर नंतर विश्वास ठेवा. पेत्र एकसारखं दार ठोकत आहे म्हणजे तो पेत्र आहे अशी तरी ट्यूब पेटायला पाहिजे. आणि पेटली त्यांची ट्यूब. शेवटी दार उघडलं. शेवटी दार उघडलं आणि ते थक्क झाले
आणि मग त्यांनी हृदयाला सांगितलं असेल, हृदा तू सांगत होतीस ना सगळं बरोबर होतं बरं का, तो पेत्रच होता बरं का, बावरली तू नाही आम्ही बावरलो, गोंधळली तू नाही आम्ही गोंधळलो, चूक तुझी नाही चूक आमची आहे. पेत्राला न पाहता तू ओळखलंस की पेत्र आहे, तू आम्हाला खात्रीने सांगितलं तरी मात्र आम्ही विश्वास ठेवला नाही. आज 2000 वर्ष होऊन गेलेली आहेत, हेच चालू आहे सेम. काही लोक चमत्कार अनुभवतात, काही लोक चमत्कार पाहतात आणि काही लोकांना चमत्कार सांगण्यात येतो. जे अनुभवतात स्वतः ते विश्वास ठेवतात, जे पाहतात तेही विश्वास ठेवतात, पण ज्यांना सांगण्यात येतो ते मात्र कधी विश्वास ठेवतात कधी ठेवत नाहीत. गेली 2000 वर्षे जगामध्ये हेच चालू आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. परंतु सत्य हे आहे की येशू चमत्कार करीत आहे, लोक बरे होत आहेत. चमत्काराची छाननी करण्यामध्ये किंवा शहानिशा करण्यामध्ये माणूस वेळ घालवत नाही. चमत्काराचा अभ्यास करायला माणसाला वेळ नाही आहे. म्हणून पुष्कळ लोक असंच म्हणतात, तू बावचळलीस. ही कोणती भाषा? तू बावचळलीस कोणती भाषा? बाहेर पेत्र उभा आहे, ती म्हणते की पेत्र उभा आहे आणि तुम्ही म्हणता तू बावचळलीस. हे काय चाललेलं आहे? हे काय चाललेलं आहे? ह्याला मी बायपास म्हणतो. काय बायपास? बायपास म्हणजे बाजूने जायचं. हालेलुया हालेलुया. चमत्कार देवाने केला, देवदूत पाठवला, पेत्राला सोडवलं, परंतु चमत्कारावर विश्वास ठेवला गेला नाही. मंडळीनेही विश्वास ठेवला नाही. ते देवाचे लोक होते, त्यांनी विश्वास ठेवला नाही. का विश्वास ठेवला नाही? असं कसं होईल? पेत्र तर तुरुंगामध्ये आहे, तो कसा बाहेर येणार? डोकं चालतं ना, डोकं चालतं ना. पेत्र कसा बाहेर येणार? तो तुरुंगात आहे ना, तो कसा सुटणार? डोकं चालतं ना. हालेलुया. आत्ता जर कोणी नवीन माणूस आला असेल, त्याला जर जुन्या माणसाने सांगितलं थोडा वेळ थांब, आता ब्रदर सामर्थ्य दर्शन सुरू करतील, मग मंचावरची सगळी माणसं पडतील, तो म्हणे वेडा आहे का रे? असं का आपोआप माणसं पडतात? म्हणजे 5 मिनिटांनी जे घडणार आहे त्याच्यावर पण विश्वास ठेवायला तयार नाहीत. वेडा आहेस का रे? अशी कोणी माणसं खाली पडतात का? आणि पडल्यावर हा खरंच पडले की, खरंच पडले की. पेत्राला पाहिल्यावर ते थक्क झाले. कशाला थक्क झाले? हृदय सांगत नव्हती? हृदय सांगत नव्हती का? तेव्हा विश्वास ठेवला नाही ना, पाहिल्यावर थक्क झाले. हालेलुया 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.